आज 5 तारीख आणि 5 तारखेची आपली ब्रशिंग नंतरची 5वी फिडिंग आहे. तुतीच्या झाडाचा असा शेंडा आणायचा आणि त्यानंतर आपण बारीक त्या शेंड्याची पात्याची कटिंग करून घेतली. त्यानंतर आपल्या आळ्यांची साईज बघून घेतली. साईज ही प्रत्येक फिडिंगला वेगवेगळी साईज होते. प्रत्येक फिडिंगला साईज वाढत असते. शक्यतो 6व्या फिडिंगला आपला पहिला उपास बसत असतो, तर ती आपली आज संध्याकाळी 6वी फिडिंग होईल. तर आपण ट्रेमध्ये आळ्यांचे बेड केले होते, ते रोज आपण याप्रमाणे फोडून घ्यायचे आणि आपण बारीक केलेला कटिंग केलेला पाला हा टाकून द्यायचा. पाला टाकताना एक काळजी घ्यायची की पाला प्रमाणातच टाकायचा. जास्त झाला तर आळ्या आपल्या त्याखाली दबतात.